नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आपण थोडं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या संदर्भात बोलणार आहोत. अण्णाभाऊ साठेंचं जीवनचरित्र आता जवळजवळ जाणकारांना माहिती झालेलं आहे. अत्यंत प्रतिकूल अवस्थेत, अत्यंत संघर्षमय जीवन, कष्टप्रद जीवन, वंचनेचं, अपमानाचं, पण ईर्ष्येनं जगलेलं जीवन म्हणजे अण्णाभाऊंचं जीवन. अण्णाभाऊने आपल्या साहित्य लेखनास फार सुरुवातीलाच केली आहे. 1930 साली त्यांचं एक तमाशातलं गाणं फार प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर त्यांची गाणी ही सुरूच राहिली. 35-36ला त्यांनी एक अतिशय सुंदर जे पावसामध्ये झोपडी पूर्ण होऊन गेली आणि पाटलाचा वाडा कसा झोकात उभा आहे असं गाणं एका झाडावर बसून अण्णाभाऊ म्हणतायत. अशी अनेक गाणी अण्णाभाऊ मुंबईत प्रसिद्ध झाले ते डासाच्या पोवाड्यामुळं. डास ही प्रतिमा त्यांनी भांडवलदारांसाठी वापरलेली होती आणि तो पोवाडा फार गायला गेला, वाचला गेला. बऱ्याच लोकांनी म्हणजे दादा कोंडके वगैरे म्हणाले की अण्णाभाऊचं ते गाणं ऐकून आम्ही मग कला म्हणजे काय शिकलो. पुढे लालबौता कला पथकातले त्यांचे सहकारी अमर शेख, गवाणकर, वामनराव भट, केशर जगताप, शेख जैनू चांद, प्रेरणा आणि मलिका अमर शेखांच्या मुली, या सगळ्यांच्या बरोबर अण्णाभाऊ वाढत राहिले. अण्णाभाऊंची पहिली कथा दिवाळी अंकामध्ये 1949 साली आली. त्यापूर्वीचे त्यांचे पोवाडे आहेत, लावणे आहेत, गीतं आहेत, फार सुंदर आहेत आणि लालबौटा कला पथकाच्या माध्यमातून ती गायली जात होती मोठ्या प्रमाणात. त्याच वेळा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला आणि त्या लढ्याच्या निमित्तानं खूप चांगली गाणी अण्णाभाऊंनी लिहिली. त्यांची पहिली कथा 49च्या दिवाळी अंकामध्ये आली आणि मग एकदमच महाराष्ट्र हल्ला. म्हणजे काहीतरी एक वेगळा लेखक आलाय. कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा खरडा म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य असं तेव्हा लोकांनी म्हटलं होतं आणि तिथून पुढे ते लिहायला लागले. त्यांनी पाठीमाग वळून बघितलं नाही. म्हणजे त्यांची 51 साली वारणेच्या खोऱ्यात नावाची स्वातंत्र्य चळवळीवरची कादंबरी आली. 52 साली चित्रा नावाची कादंबरी, ज्या कादंबरीमुळे अण्णाभाऊ साठे हे जगाला कळले. पुढे फकीरा आली आणि पुढे त्यांच्या कादंबऱ्या येत राहिल्या. 30 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह, एक प्रवास वर्णन, एक नाटक, असं साहित्य. आणि त्यांनी युगांतरमध्ये वाटेल ते लिहिण नावाचं एक सदर चाललं होतं. त्या सदरामध्ये प्राध्यापक वार्ताहर म्हणून त्यांनी जे लेखन केलं आहे ते फार महत्वाचं असं लेखन आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वार्तापत्र त्यांनी, म्हणजे दुष्काळामध्ये ढिबेवाडी खोऱ्यात काय अवस्था आहे, झोपडपट्टीमध्ये उंदराची आणि डुकरांची काय अवस्था आहे, या सगळे असे वेगवेगळ्या प्रकारची वार्तापत्र त्यांनी तयार केली आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांची रयतेची पोरं वडाच्या झाडाला धरून कोलांटोड्या मारतायत तरी शाळा सरळ चालवता येणार अशी अवस्था आहे. आणि बाळासाहेब देसाई मात्र 5 मजली हॉटेलमध्ये राहतायत वगैरे अशा प्रकारचे त्यांची वार्तापत्र आहेत. अण्णाभाऊंचं साहित्य सुरुवातीलाच 2 गोष्टी घडल्या. एक प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन 36 साली रशियामध्ये त्याचा पहिला हे झालं आणि रायटर इज द मेकॅनिक ऑफ हार्ट हे विधान प्रेमचंदांनी केलं. प्रेमचंद अध्यक्ष होते. 42 साली भारतामधलं त्याचं पहिलं अधिवेशन झालं आणि त्यामध्ये एक नवा लखलखता लेखक येतो आहे असं कॉम्रेड डांगेंनी, त्यांचं भाषण फार सुंदर आहे, ते 12 भाषणामध्ये आलेलं आहे भाषण, त्यातून त्यांचं हे केलं. त्यावेळी भारतातले सगळे टॅलेंट लोक अण्णाभाऊ साठे या तरुण पोराकडं आकर्षित झाले. डॉक्टर होमी भाभा, शबाना आझमीचे वडील कैफी आझमी, अमिताभ बच्चनचे वडील हरिवंशराव बच्चन
अशी सगळी माणसं, महाश्वेता देवी, ही सगळी माणसं अण्णाभाऊ नावाच्या एका छोट्या तरुणाकडं फार चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट झाली आणि त्यांची डेव्हलपमेंट सुरू झाली. पुढे त्यांच्यात पृथ्वीराज कपूर जॉईन झाले. पुढं बरेच लोक म्हणजे के अब्बास, राज कपूर, अण्णाभाऊंच्या नाटकामध्ये शम्मी कपूरनं काम केले. बऱ्याच लोकांनी माहित नाही. दिल्लीला त्यांचा पहिला प्रयोग झाला. राष्ट्रपतींनी पाठीवर हात ठेवलं आणि म्हणले, अरे गो अहेड, तू खूप चांगलं लिहितोयस. त्या नाटकाला 57-58 ते नाटक झालं आहे. पुढे जगामध्ये बाहेर म्हणजे रशियामध्ये खूप आकर्षण होतं. रशिया आणि भारत यांच्या माध्यमानं एक चित्रपट निघाला होता. नायक रशियन होता आणि नायिका नर्गिस दत्त होती. अण्णाभाऊ त्या चित्रपटाचे असिस्टंट डायरेक्टर होते आणि फारच सुंदर पद्धतीनं तो चित्रपट झालेला होता. रशियामध्ये भारतीय क्रांतीमधले क्रांतिवीर नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठे या दोघांच्या बद्दल खूप मोठं आकर्षण होतं. नाना पाटलांच्या कथा त्यांच्याकडे गेल्या होत्या आणि अण्णाभाऊंची पुस्तकं गेली. अण्णाभाऊंच्या पुस्तकाचं भाषांतर त्यांच्या भाषेमध्ये करायला सुरुवात रशियानं पहिल्यांदा केली. रशियामध्ये अण्णाभाऊंच्या चित्रा, सुलतान, भूमक्या, चिराग नगरची भूत यांचं रशियनमध्ये भाषांतर झालं. त्यावेळी मी कॉम्रेड डांगेंना भेटून ती भाषांतर आणा अशी विनंती केली होती. त्या डांगे म्हणाले, ते जे प्रकाशित संस्था आहे त्याच्या इमारतीतच मी जाऊन राहतो, पण तिथली अवस्था वेगळी आहे. म्हणजे पुस्तक प्रकाशित झालं की लाईन लावून लोक उभा राहतात आणि साधारण आठवड्यात आवृत्ती संपते. त्यामुळे मी प्रयत्न करतोय तरी पुस्तक मिळालं नाही म्हणाले. पण शेवटी भाषांतर होत राहिली. जगातल्या 27 भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याची भाषांतरं झालेली आहेत आणि या 27 भाषेमध्ये ते गाजलेले रशियन आहे, इंग्लिश आहे, स्लोवाक आहे, जर्मन जे आहे, अनेक भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचं भाषांतर अण्णाभाऊ असतानाच झालं आणि त्यांच्या साहित्याचा डंका आंतरराष्ट्रीय पातळीवर वाजत राहिला. आता सध्याची अवस्था अशी आहे की अण्णाभाऊच्या साहित्याचं निग्रो साहित्याबरोबर आणि डाऊन ट्रॉडन इतरांच्या साहित्याबरोबर तुलना करण्याचं फार मोठं काम वेगवेगळ्या विद्यापीठातून चाललंय. जगातल्या 66 विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं जातंय, अभ्यासलं जातंय. अण्णाभाऊंच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतायत. एक क्रांतिकारी कलेचा अग्रदूत या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातंय. एक नाट्यकर्मी या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातंय. एक शाहीर या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातंय. एक जीवनाचा भाष्यकार या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातंय आणि एक कला क्षेत्रातला जागतिक दर्जाचा नेता याही दृष्टीने त्यांच्या साहित्याकडे पाहिलं जात आहे. लंडनच्या विद्यापीठामध्ये आता त्यांच्याकडे एक मुलगा पीएचडी करतोय. आपल्याकडं माझी पीएचडी पहिली आहे सुरुवातीची 85 साली प्रकाशित झाली, जाहीर झाली. माझ्यानंतर एक 18 लोकांनी पीएचडी केली आहे, 20-22 लोकांनी त्यांच्यावर एमफिल केली आहे आणि त्याशिवाय लिहिले बऱ्याच लोकांनी. म्हणजे अण्णाभाऊंच्या संदर्भात जी उपेक्षा सुरुवातीच्या काळात झाली त्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंच्या साहित्यावर किमान 100 पुस्तकं आता क्रिटिकली विचार करणारी मराठीत आहेत आणि जगातल्या याच्या संपूर्ण याच्यामध्ये आहेत. आता अण्णाभाऊंची तुलना जगामध्ये भारतीयांच्या सारखी मानसिकता नाहीये. मी अमेरिकेमध्ये 5 महिने होतो, मी पाहिलं लोक मोकळ्या मनाने बघतात. एका कलावंताकडे पाहतोय, त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, त्याचं बाकीचं कोणतं हे बाजूला ठेवतात आणि तो कलावंत आणि त्याची कला या दृष्टीने लोक पाहतात. आपल्याकडं अण्णाभाऊंची कमाल उपेक्षा झाली. मी माझा प्रबंध करत असताना सत्यकथा तेव्हा घातलं होतं. सत्यकथेत अण्णाभाऊंच्या बद्दल काय आहे का बघितलं
तर अण्णाभाऊंच्या एका कादंबरीची जाहिरात फक्त सत्यकथेत होती, काही नव्हतं सत्यकथेत. आणि बऱ्याच लोकांना ते माहिती नव्हते अण्णाभाऊ त्या अर्थानं. अण्णाभाऊ एक तमाशगीर, एक कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता. ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होतेच, पण तेवढंच त्यांना माहिती. गाणी म्हणणारा, मारामाऱ्या करणारा, आपलं सारखा तुरुंगात जाणारा, मोर्चे काढणारा, अशी इमेज काहीतरी त्यांची करून ठेवली होती. आणि स्वतःला सारस्वत समजणारे जे लोक होते त्यांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. पण तरी सुद्धा भारतात सुद्धा काही संवेदनशील लोकांनी त्यांच्या साहित्याचा विचार केलेला होता. फकीरा कादंबरीला महाराष्ट्राचं पहिलं प्राईज मिळालं तेव्हा पु ल देशपांड्यांच्या प्रयत्नामुळं बाबू बोरकरांच्या हस्ते अण्णाभाऊंचा सत्कार झाला. अनंत काणेकर, दत्तोहन पोद्दार या लोकांनी सुद्धा दखल अण्णाभाऊंची घेतलेली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक दखल घेत होते. पण तरी सुद्धा दखल घेणं म्हणजे भेटल्यानंतर नमस्कार म्हणणं, तो आता लेखक झालाय, चांगलं झालं म्हणणं, ह्याच्या पलीकडं समीक्षेच्या अंगाने वगैरे कोणी दखल घेतली नव्हती. विंदा करंदीकरांनी त्यांच्यावर फार सुंदर लिहिलंय, पण ते मृत्यूनंतर लिहिलंय. त्याने लिहिले की क्रांतीच्या चुलवानात पेटलेल्या आगीतून बाहेर पडलेल्या ठिणग्या म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य. नारायण सुर्वे, बाबूराव बागुल, नामदेव ढसाळ, दया पवार ही सगळी मंडळी स्वतःला अण्णाभाऊंच्या नंतरची अण्णाभाऊंचे फॉलोवर असं समजतात मनापासून. आणि बरोबर अण्णाभाऊ गेले 69ला आणि पॅन्थर सुरू झाले 71ला. म्हणजे जर अण्णाभाऊ पुढे राहिले असते तर अण्णाभाऊंचं खूप मोठं म्हणजे त्यांच्या साहित्याचं त्यांचं चर्चा झाली असती, बाकीचा विचार झाला असता, पण ते होऊ शकलं नाही. पण जगात मात्र जगातल्या मोठ्या म्हणजे हार्डी बरोबर तुलना केली अण्णाभाऊंची, अनेक लेखकांच्या बरोबर, विशेषतः नोबेल प्राइज विनर आणि वेगवेगळे प्राइज विनर अशा ज्या जगात गाजलेल्या कादंबऱ्या आणि चित्रपट आहेत त्याच्यावर अण्णाभाऊंची तुलना लोकांनी केली आहे आणि ती फार सखोल तुलना केली आहे. आणि ते म्हणतायत की हे नोबेल प्राइज मिळालेलं हे जे पुस्तक आहे एका वडाराची, दगड फोडणाऱ्या वडाराची कथा आहे. आता ते म्हणतात त्याच्यापेक्षा फकीरा श्रेष्ठ दर्जाचं पुस्तक आहे असं ते जाहीरपणे तिथं म्हणतायत. आणि मला तिथे गेल्यानंतर मला फारच आश्चर्य वाटलं. ते 66 विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंच्या पुस्तकांची दालनं आहेत. तिथे कम्पॅरेटिव्ह स्टडी होतो आहे. आपण स्ट्रीट प्ले जो म्हणतो त्या स्ट्रीट प्ले मध्ये अण्णाभाऊंच्या याचं काम केलं जातंय. मराठी चित्रपटावर अण्णाभाऊंचा फार मोठा इफेक्ट होता. 9 चित्रपट त्यांचे निघाले. ते 9चे 9 चित्रपट 25 आठवड्यापेक्षा जास्त काळ गाजले. त्या चित्रपटातले काही कलावंत वेड्यासारखे अण्णाभाऊंच्यावर प्रेम करायचे. मी पाहिलेलं आहे. सूर्यकांत मांढरे यानं माझ्या प्रबंधाला खूप मोठी मदत केली. म्हणजे कुठं आढळलं तर सूर्यकांत यायचा, मध्ये हे करायचा. जयश्री विडकर म्हणाली की अण्णाभाऊंच्या कादंबरीवरच्या चित्रपटात भूमिका करण्यासाठी जन्माला आलेली मी नायिका आहे. अण्णाभाऊंचे चित्रपट निघायचे बंद झाले आणि माझं नायिकापद हरवलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं अण्णाभाऊंनी एका चित्रपटात, बंगाली चित्रपटात काम केलंय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम आहे. 10 मिनिटाची भूमिका आहे. माणूस बोलत नाही. बंगाल का अकाल, दुष्काळ पडलेला आहे, सगळं रान चिरडलेलं आहे, समोर बाकीचं हे आहे, ऊन आहे भन भन भन, आणि एक माणूस उघडा फक्त इथं थोडं चिंदी लावलेली आणि तो तहानेलेला आहे आणि तो पाणी शोधत फिरतोय. म्हणजे पुढं चाललाय. तो पहिल्यांदा पळतो, पुन्हा चालतो, पुन्हा लडखडत चालतो, पुन्हा खाली पडतो आणि गुडघ्यावर चालतो, ढोपरावर चालतो आणि शेवटी उताना होतो आणि आकाशातल्या सूर्याकडे डोळे वटारून पाहतो. इथं ती भूमिका संपलेली आहे. त्या ज्युरीने म्हटलंय, हिज आईज वर लाईक ए लिव्ह कोल. देर वर 2 sons. One of was in the sky and one on the earth. असं त्याच्यावर त्या चित्रपटाला अण्णाभाऊंच्या त्या 10 मिनिटाच्या भूमिकेमुळं 4 चांद लागले. फकीरा चित्रपट मराठीमध्ये निघाला.
त्या फकीरामध्ये सावळा नानाचं काम भूमिका अण्णांनी केलेली आहे. फार सुंदर भूमिका केली आहे आणि ती सुद्धा भूमिका खूप चांगली गाजली. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या ह्या प्रामुख्यानं वारणा कृष्णाकाठचा ग्रामीण भाग आणि मुंबईतला झोपडपट्टीचा भाग या दोन्ही मधले नायक नायिका त्यांच्या साहित्यात आहेत. पण ते नायक नायिका अतिशय लढाऊ. अण्णाभाऊंचं साहित्य वाचल्यानंतर मला सुद्धा, मी तसा लहानपणी थोडा रडत राहू होतो, निराशावादी वगैरे. माझे वडील लवकर वारले होते आणि दारिद्र्य होतं, त्या निराशावादी होतो. पण फकीरान हे वाचल्यानंतर मला वाटलं असं नाही चालणार. चंदन, चित्रा या नायिका म्हणजे अतिशय म्हणजे लढण्याच्या पलीकडे काही नाही. लढणं. आता ते त्यांचे नामदेव ढसाळ मला म्हटला होता की त्यांची जी ह्याची गोष्ट आहे, सोनं काढण्यासाठी तो ह्याच्यात जातो, स्मशानातलं सोनं, तो माणूस मी पाहिला बरं का. अण्णाभाऊची सगळी पात्र, मी मुंबईत जायचो 10 वर्ष, सुट्टीत जायचो मी, आणि नारायण सुरे मला त्या लोकांच्या भेटी करून द्यायचं. अण्णाभाऊंच्या साहित्यात काल्पनिक काही नाही आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातली माणसं, पात्र, त्यांचे बाकीचे जिथं घटना घडल्या त्या जागा, सगळं जिवंत आणि सचित्र अशा प्रकारचं आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल मला विचारलं होतं की तुमचा प्रबंध झाल्यानंतर एका वाक्यात तुम्ही काय बोलाल. जेव्हा ते हे व्हायवा असतो त्यावेळी मी त्यांना सांगितलं, देशाचं स्वातंत्र्य, पुरुषाचा स्वाभिमान आणि स्त्रीचं चारित्र्य हे जपण्यासाठी निर्माण झालेलं प्रकाशमान साहित्य म्हणजे अण्णाभाऊ साहित्य. आता अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. अमर शेखाने फार सुंदर समीक्षा अण्णाभाऊंच्या साहित्याची केली आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यामधलं ट्रॅजेडी जी आहे, ह्या ट्रॅजेडीचा जगातल्या मोठ्या ट्रॅजेडींच्या बरोबर तुलना झालेली आहे. आणि ह्या सगळ्या ट्रॅजेडीज फार महत्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आल्या पाहिजेत असं लोक म्हणतात. माधवराव बागल अण्णाभाऊंना मुलगा मानायचे, क्रांती नाना पाटील त्यांना मुलगा मानायचे. माधवराव बागल मला म्हणाले, मी पीएचडी करत असताना, की अरे अण्णाभाऊंच्या साहित्यातली रंगसंगती याच्यावरच अभ्यास कर, मी पेंटर आहे म्हणते. आणि मला अण्णाभाऊ पहिल्यांदाच आवडला. त्याचं कारण त्याच्या साहित्यात रंगसंगती, म्हणजे तो वर्णन करताना सुद्धा महाकाव्य किंवा महाकथा असतात, त्याच्यामध्ये सुरुवातीला निसर्गाचं वर्णन येतं, तशा पद्धतीनं अण्णाभाऊ वर्णन करतोय. पहिली न शिकलेला हा माणूस, भाऊराव पाटील त्यांना आणायला गेले होते, पण त्यांची चुकामुक झाली आणि पोटापाटी मग अण्णा गेले. 37 साली त्यांची भेट झाली पुन्हा. आणि अण्णाभाऊंचं गाणं ऐकल्यावर ते म्हणजे, अरे मी मांगाच्या एका मुलाला न्यायला आलो होतो, मग तो डोळ्यात पाणी आणलं अण्णाभाऊने, म्हणजे मीच तो. म्हणजे अरे तू हे झाला असतास, जर त्याला गावला असतास तर रयेचा ताहेर बस्त्र झाला असतास. अण्णा म्हणजे काय वाईट वाटून घेऊ नको, मी बी तुला मोठं होऊन दाखवतो म्हटलं अण्णाभाऊ. आणि अण्णाभाऊची पहिली कादंबरी जेव्हा तयार झाली तेव्हा सरोदे नावाचे पीए होते कर्मीर अण्णांचे, पांडुरंग सरोदे, त्याच्याकडे, कारण अण्णाभाऊ आले कर्मीर अण्णांना भेटायला साताऱ्याला, तेव्हा कर्मीर अण्णा बाहेर गेले ते सत्यशोध चळवळीच्या कार्यक्रमाला. त्यामुळं त्यांनी ती कादंबरी दिली त्याच्याकडं, आणि त्या सरोदेने कर्मीर अण्णांना ती वाचून दाखवली. आणि कर्मीर अण्णांनी डोळ्यातनं अश्रू काढले आणि म्हणले, अरे फार मोठं पोरग आहे रे, आता ह्या पोरानं जपलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं अण्णाभाऊंचं सगळं साहित्य, सगळा विचार हा एका जिवंत ह्याचा आहे. माझी गावावर राहिली मैना, माझ्या जीवाची होती दैना, हे अण्णाभाऊंनी गायलेलं मी पाहिलेलं आहे. माझी अण्णाभाऊंची 1956 साली पहिली भेट झाली म्हणजे माझे वडील वारले म्हणून ते भेटायला आले होते. माझे वडील स्वतः सैनिक होते, ते चळवळीतच वारले, आणि मग ही भेटायला सगळे आले होते. आणि त्या अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य होतं की अण्णाभाऊ लहान मुलांना वगैरे, लहान मुलातच असायचे ते, आणि लहान मुलांना गाणी शिकवायचे, खेळ शिकवायचा वगैरे वगैरे अशा पद्धतीने ते काम करायचे. त्यावेळेला माझी त्यांची मैत्री झाली. मी किती त्यावेळेस 7 वर्षाचा होतो, पण मैत्री झाली. पुढं अण्णाभाऊंचं एक वैशिष्ट्य, त्यांचं कुठलंही पुस्तक प्रकाशित झालं की पांढऱ्या शुभ्र पिशवीमध्ये, स्वच्छ पिशवीमध्ये 3 प्रती टाकून ते आणायचे. पहिली प्रत कोल्हापूरला जाऊन माधवराव बागलांना द्यायची,
दुसरी प्रत सूर्यकांत मांढरेला द्यायची आणि तिसरी प्रत घेऊन ते माझ्याकडे यायचे आणि मला द्यायचे. मी हायस्कूलचा विद्यार्थी असतानाच अण्णाभाऊ पूर्ण वाचलेला होता. कॉलेजला आल्यानंतर फकीरा अभ्यासक्रमात आला आणि अण्णाभाऊ एकलव्य अण्णाभाऊ गेला. अचानक अण्णाभाऊ गेले म्हटल्यानंतर आम्ही भाषण करायला, मी आणि भोपाल जंगले गुरुजी नावाचे अण्णाभाऊंचे मित्र होते, आम्ही दोघं भाषण करायला लागलो. डॉक्टर अप्पासाहेब पवारांनी आम्हाला पत्र दिलं आणि सगळ्या कॉलेजला पत्र दिली की ह्यांची भाषणं ठेवा. आणि सायकलीवरून आम्ही 4 जिल्ह्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि रत्नागिरी म्हणजे 5-6 जिल्हे, त्यावरचं शिवाजी विद्यापीठ, सायकलीवरून जाऊन आम्ही तिकडं भाषणं केली होती. आणि त्यानंतर मी PhD साठी मग अण्णाभाऊंचा विषय निवडला. आता मी PhD ला अण्णाभाऊंचा विषय निवडल्यावर विद्यापीठात पूर्व जाणं चेष्टाच सुरू झाली. BUTR नावाची एक मिटिंग असायची, ती 6 महिन्यात एकदा. आणि त्या मिटिंगमध्ये ते म्हणजे अण्णाभाऊ काही PhDचा विषय आहे का, आणि PhD म्हणजे कुणी बी करायची असते का, वगैरे वगैरे वगैरे. मी 50 पानं त्यांना दिली होती पहिल्यांदा, दुसऱ्या वेळा पुन्हा 50 दिली, तिसऱ्या वेळा 50 दिली. त्यांनी ओळखलं मग आता हे काय, जर आम्ही विद्यार्थी चळवळीतले होतो. मग शेवटच्या मिटिंगला मी त्यांना म्हटलं की तुम्ही परवानगी दिली तर ठीक, नाहीतर माळावर बोंबलायला काही पाटलाची परवानगी लागत नाही, मी पुस्तक काढणार. मग त्यांनी परवानगी दिली, पण मला टायटल बदला. म्हणजे नाही बदलणार, कारण माझ्या प्रबंधाचं टायटल अण्णाभाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन. तो 71-72चा काळ होता. आणि समाजाचा आणि साहित्याचा काय संबंध मला विचारायचे. मोठे मोठे विद्वान म्हणजे समाजाचा आणि साहित्याचा संबंध असतो. साहित्य समाजातून उगवतो, समाजाच्या वेदनेतून ते फुलतं आणि समाजाच्या धडपडीतून ते साहित्य बनतं. आणि त्यावेळेला विरोध केलेली माणसं अण्णाभाऊ मोठे झाले जगात आणि पुन्हा मलाच येऊन सांगायला लागले अण्णाभाऊ हा महाकाव्याची प्रतिभा लाभलेला महान लेखक आहे. ते मला येऊन सांगायला लागले. अरे म्हणजे तुम्ही विरोध केला होता, तुम्ही बाकीचे केलं होतं, पण अण्णाभाऊ हा आता जगाचा कलावंत झालेला आहे. तो साहित्याचा शिल्पकार आहे. तो जे मेकॅनिक हे प्रेमचंदांनी म्हटलं होतं हे रायटर इज मेकॅनिक ऑफ हार्ट, वाचकांच्या हृदयाचा शिल्पकार म्हणजे लेखक. त्यातला एक सर्वात सुंदर शिल्पकार म्हणजे अण्णाभाऊ साठे. 2 मोठ्या संस्था, एक प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन आणि दुसरी इप्टा थिएटर, या दोन्ही संस्था सुरू करत असताना भारतात अण्णाभाऊ आपल्याबरोबर असले पाहिजेत. खरं तर तेव्हा अण्णाभाऊंचं काही साहित्य फारसं गाणी आणि कलावंत म्हणून स्टेजवरचं अपीरन्स याच्या पलीकडे काही नव्हतं. पण तरी सुद्धा अण्णाभाऊ आपल्याबरोबर असावेत ह्यात असं मोठ्या लोकांना वाटणं, यातच अण्णाभाऊंचं वेगळेपण दिसून येतं. डॉक्टर होमी भाभा यांनी इप्टा थिएटरच्या वेळेला अण्णाभाऊंना आपल्याबरोबर घेतलं. होमी भाभा हे पंडित नेहरूंचे जवळचे मित्र होते. त्यामुळे नेहरूंना अण्णाभाऊ कळण्यामध्ये फायदा झाला. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचं पहिलं अधिवेशन महाराष्ट्रात झालं जे मुंबईला, त्याच्यामध्ये कॉम्रेड डांगेंनी सगळी मांडणी त्यांची केलेली आहे. त्या मांडणीमध्ये अण्णाभाऊ साठे डोळ्यासमोर ठेवून केली मांडणी. मला डांगेंचे व्हिजनचं आश्चर्य वाटतं की ज्या माणसाचं एक कथा किंवा काही प्रकाशित झालेलं नाही, तो माणूस असा मोठा लेखक होणार आहे असं त्यांनी म्हणणं आणि ते पुढे खरं ठरणं हे फारच आहे. पु ल देशपांडे माझ्याशी एकदा बोलताना आमची चर्चा झाली होती. मी त्यांना विचारलं की तुमचं 3 पैशाचा तमाशा हे पुस्तक तुम्ही अण्णाभाऊ, अमरशेख आणि गवाणकर यांना अर्पण केले, तर का केलं तुम्ही त्यांना अर्पण? तर ते म्हणाले अरे महाराष्ट्रात तेव्हा 2च कला पथकं प्रसिद्ध होती म्हणजे, आमचं सेवादलाचं महाराष्ट्र दर्शन आणि कम्युनिस्टांचं हे लाल बोटा कला पथक. तर म्हणजे आमचे जुगलबंदी चालायचे दोन्ही कला पथकांची. आणि ग्रामीण विषय आला किंवा याचा विषय आला की अण्णाभाऊ आम्हाला फारच सरपास करून जायचे. पुढारी पाहिजे नावाचं आमचं एक वगनाट्य गाजलं. अण्णाभाऊने लगेच पुढारी मिळाला म्हणलेलं आणि ते गाजलं. अशा अनेक वगनाट्यामध्ये आमची त्यांची जुगलबंदी होती.
पण आता मी प्रतिष्ठित होतो, प्रसिद्ध होतो, सगळ्या संपूर्ण ह्याच्यामध्ये साहित्य विश्वामध्ये मी जरा हे होतो आणि विनोदी असल्यामुळे मला उचलून धरत होते. पण मला आत्म कळत होतं की मला सारखा अण्णाभाऊ हरवतोय. आणि मग त्या मला हरवणाऱ्या अण्णाभाऊंना एक सलामी द्यायची म्हणून मी ते त्यांना अर्पण केलंय. विंदा करंदीकर त्यांच्याशी बोलताना मला म्हणाले, तेव्हा ते इकडे होते बरं का, विंदा करंदीकर तासगाव मध्ये होते, हायस्कूलमध्ये टीचर, आणि तेव्हा ते या परिसरात काम करत होते. अण्णाभाऊ इकडेच होते नाना पाटलांच्यामुळं. तर विंदा करंदीकर मला म्हणाले, हा माणूस आज जेवढा आहे यापेक्षा किती मोठा होता हे पाहण्यासाठी मराठीतल्या तमाम लेखकांना वर पाहावं लागलं असतं आणि त्यांची टोपी पडली असती. इतका तो मोठा माणूस होता. दुःखाची गोष्ट एकच घडली की त्याला कोणी समजावून सांगावं अशी आमची योग्यता नव्हती. आम्ही मित्र होतो, मी डाव्या चळवळीत आलो होतो, बाकी सगळं होतं. पण अण्णाभाऊ नदी जशी फुसांडत येते महापूर, तसा अण्णाभाऊ होता आणि त्याला आवरणं फार अवघड होतं. जे कम्युनिस्ट पार्टीला आणि त्यांच्या नेत्यांनाही ते अवघड गेलं अण्णाभाऊंना आवरणं वगैरे. आणि अण्णाभाऊंच्या सगळ्या मांडणीमध्ये मार्क्स आणि फुल्यांचं बेरीज होती. आणि फुल्यांच्या संदर्भात काही लोकांच्या डोक्यात हे होतं, पण अण्णाभाऊंनी ते हे केलं नाही. अशा अनेक गोष्टी, म्हणजे पेंग्याचं लगीन नावाचं त्यांचं हे आहे पथनाट्य, हे सत्यशोधक लग्नाचं हे आहे, ते कोकणी भाषेत लिहिलेलं आहे आणि ते फार गाजलं. पुन्हा कोंबडी चोर नावाचं आहे त्यांचं, अशोक सराफ आणि दादा कोंडके मला म्हणाले, अरे त्या कोंबडी चोरनं आम्ही पुढचं घेतले, अण्णाभाऊंचा कोंबडी चोर जो आहे त्यातून आम्ही पुढे केलेला आहे वगैरे वगैरे. म्हणजे चित्रपट सृष्टीतल्या नर्गिस दत्त अण्णाभाऊंना आपला भाऊ म्हणायचे. आणि कितीतरी वेळेला अण्णाभाऊ आजारी पडले वगैरे तर नर्गिस दत्त त्यांना मदत करणं, हे करणं, पुन्हा फोन करून विचारणं वगैरे असं करायचं. हे जे आहे चित्रपटातल्या दिग्दर्शनाबाबत, फकीरा चित्रपटाचं शूटिंग चालू असताना तो घोडा जो आहे गबऱ्या, तो घोडा पडतो ना, अशी त्यात कथा आहे. म्हणजे भाला मारतो मागणं तो बजाबा देसाई आणि तो घोडा पडतो, त्यांचा घोडाच पडे ना. आणि ते आंबली होती, असे माळावर असं हे केलं होतं ना, आंबली होती अक्षरशः. आणि अण्णाभाऊ मध्ये मध्ये विनोद करत होते बसून. तो डायरेक्टर म्हणला, काय अण्णाभाऊ म्हणला, घोडा पडण झालाय, आमचं शूटिंग होणं झालंय, दिवस वाया चाललाय, तुमचं होणार नाही शूटिंग म्हणला. तर तुम्हाला घोडालॉजी कुठं कळते म्हणलं, तुम्हाला फक्त सायकोलॉजी कळते. आणि मग ते म्हणते काय म्हणताय अण्णाभाऊ, म्हणजे घोडा 1 मिनिटात पाहतो म्हणला, पण माझ्या अटी एक म्हणला, इथं 4th नंबरची आहेत का नाही सगळी, त्यांना तुम्ही मटणात जेवण द्यायचं. हा म्हणलं देतो रे बाबा, म्हणला चल काय करायचं सांग. म्हणला 2 ट्रक वाळू आणा म्हणला, आणि वाळू माळावर पसरली. आणि म्हणला घोडा पळवत आणला, त्या वाळूत आणल्यावर घोडा पडला, लोळायला लागला. तर तो म्हणते घोडा वाळू बघितली की लोळतो. आता हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे जे त्यांनी दाखवलंय, पुढचा एक प्रसंग आहे. एका स्टुडिओ ते शिफ्ट घेतात ना, आणि अण्णाभाऊंची शिफ्ट, त्याच्या आधी एक दत्ताचा सिनेमा चालला होता, आणि ते दत्त आणि कुत्र आणि गाय यांचं जुळलं ना, ते असा दत्त हात ठेवून बसतो आणि कुत्र तिथं बसलेलं आहे, मोर तिथं आहे, साप तिथं आहे, असं असतंय ना. तर ते कुत्र जिवंत होतं, मोर आणि साप असे हे होते, कृत्रिम होते. ते कुत्र गुरगुरायचं गायीला, आणि गाय काही केल्या मागच लागायची त्याच्या. सगळ्या स्टुडिओत दोन्ही पळायची, कुत्र पुढे पळतंय ना. आता काय करायचा प्रश्न होता, त्यांची वेळ संपत आली. मग तो आला, अण्णाभाऊंना गाय करायला, अण्णा तुमची शिफ्ट आम्हाला द्या, आमची पुरा कत्तर देतो, आता आमचं सगळं झालंय आणि म्हणलं बाकीचं झालंय, पण आम्हाला आता वेळ संपले. अण्णाभाऊ हसले, म्हणजे कशाला तुम्हाला शिफ्ट पाहिजे, म्हणते तुम्हाला 5 मिनिटात मी शूटिंग करून देतो की. म्हणजे पण तुम्हाला चालेल ना, म्हणते तुमच्या भावना बघा, म्हणते नाही म्हणते चालेल, काय झालं, एक अर्धा किलो मटण आणा म्हटले, आणि दत्ताच्या जोडीत ठेवा. दत्ताच्या जोडीत ठेवलं
आणि त्या दत्ताला सांगितलं, कुत्र्याला वास दिला होता, जे कुत्रं लागलं तेवढं बघायला. आणि त्यांनी सांगितलं कुत्रं गाईकडे बघायला लागलं की जरा झुळी हलवायची, अशी झुळी हलली की पुन्हा कुत्रं याच्याकडे बघायचं. आणि कुत्रं जर बुरबुरणार नसेल तर गाईचं काही म्हणणं नव्हतं. शूटिंग झालं पूर्ण ते. हे असे अनेक किस्से आहेत अण्णाभाऊंच्या कौशल्याचे, प्रतिभेचे, बाकीचे अनेक किस्से आहेत. पण यातनं काय दिसतं, एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा माणूस. अण्णाभाऊ त्या झोपडपट्टीत राहत होते आणि समोर एक गुजराती लेखक राहत होता. आणि अण्णाभाऊ लिहिले वगैरे दाखवायचे त्यांना. अण्णाभाऊचं वाचणं म्हणजे फारच अवघड. त्याच्या प्रकाशकालाच कसं कळत होतं कोणास ठाऊक. बरेच दिवस वामनराव भट अण्णाभाऊचं लिहिलेलं पुन्हा फेर करायचे. मला फेर केलेलं त्यांनी नाटक दाखवलं, पुढारी मिळाला. म्हणजे हे म्हणजे मी फेर केले, कारण अण्णाभाऊ काय लिहितो कळत नव्हतं, कारण उशिरा लिहायला शिकला. आणि अक्षर कुत्रे मांजराचं पावलं माझ्या ह्याच्या प्रबंधामधलं एक पान टाकलंय मी ते त्यांच्या अक्षराचं. पण मग त्या माणसाला हे केलं आणि त्याची चर्चा वगैरे चालायची यांची अण्णाभाऊंची. आणि अण्णाभाऊनी पुन्हा त्या माणसानं अण्णाभाऊंच्या वारणाकाठचा वाघ याचं गुजरातीमध्ये भाषांतर केलं. वारणेनं काठे असं भाषांतर आहे. भारतातल्या 14 भाषांमध्ये अण्णाभाऊंचं भाषांतर झालंय. इंग्लिशमध्ये आहे, रशियनमध्ये आहे, स्लोव्हाकमध्ये आहे, जर्मनमध्ये आहे. आता ही जी भाषांतर झालीत सगळी, ही सगळी भाषांतर झालीत, ही डाऊन ट्रॉडन लिटरेचर म्हणून आज जगभर वाचली जात आहेत. त्याच्यात चर्चा होते आहे. आता हे जे सगळं आहे म्हणजे प्रतिभा संपन्न, कमालीचा आशावादी आणि समाजवादाचे स्वप्न पाहणारा लेखक. आता मिलिंद मेढे नावाचे गृहस्थ पीएचडी करतायत अण्णाभाऊंच्या साहित्यावर. ते रशियाच्या अंगाने करणार आहेत. रशियाचा काय संबंध, तर त्याच्यामध्ये माझा रशियाचा प्रवास हे पाहत असताना अण्णाभाऊंच्या रशियाच्या वास्तवाकडे लक्ष होतं काय, असा प्रश्न मला त्यांनी विचारला होता त्या मेढीने. मी त्यांना सांगितलं अण्णाभाऊ कमालीचे संवेदनशील होते. ते गेले तर एक पुडी महाराष्ट्रातल्या मातीतली ह्याची मातीची पुडी बांधून आपल्याबरोबर घेतली होती. रशियाला पहिल्यांदाच गेले होते बाहेर, भारताच्या बाहेर. म्हणजे त्यातून त्यांचं देशप्रेम दिसते. आणि नंतर जाताना ते म्हणतायत अण्णाभाऊ, ते डांगे वगैरे आम्हाला लय सांगतात समाजवादाचं. मी कशाला चाललोय रशियाला? रशियातला उपाशीपोटी मराठा माणूस शोधायला चाललोय. रशियामध्ये खरंच समाज सत्तावाद आल्यानंतर खरंच सर्व होणार आहे का? आणि त्या संपूर्ण ते जे चरित्र आहे, त्यांचं जे प्रवास वर्णन आहे, त्यात ते काय म्हणतात, शंका अधिक जाऊन बघतात तिथं. तू आजार एक आहे, तू उपाशी एक आहे, वगैरे वगैरे. एक प्रसंग सांगितलं त्यांनी त्यात. तो हे होतो, एक माणूस असा वाळू शांत पडलेला असतो. का म्हणतो गाडी थांबवा, जातो. तू का पडलायस? तो म्हणतो मला सुट्टी आहे, मी एन्जॉय करतोय. म्हणजे तू उपाशी आहेस काय? मला मी जास्त जेवलोय त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका. तू म्हणजे उपाशी माणूस त्यात सापडला नाही. आणि मग तिथे अण्णाभाऊ म्हणले की जगातली किती मोठी लबाड सत्ता सगळं लपवू शकेल, पण दारिद्र्य लपवता येणार नाही. दारिद्र्य माणसाच्या डोळ्यात दिसतं, दारिद्र्य माणसाच्या खपाटीला गेल्या पोटात दिसतं, दारिद्र्य त्याच्या वाकळीत दिसतं, दारिद्र्य त्याच्या झोपडीत दिसतं, दारिद्र्य त्याच्या भुके कंगाल जनावरांच्या मध्ये दिसतं. त्यामुळं जगातल्या स्टँडवर जाऊन उभा राहिला की भारतातल्या दारिद्र्याचा लोंढा तुमच्या अंगावर येतो. त्यामुळं लपवणं शक्य नाही. रशियामध्ये मला त्या अर्थाचे दरिद्री माणसं दिसली नाहीत, वगैरे त्याने म्हटलंय. दुसरं आहे, रशियाला नाटक बघायला गेले ते. एक नाटक चालू होतं, त्यात तर फार सुंदर हे झालंय. हे नाटक बाकीच्या इंटरेस्ट नव्हता, रशियन भाषेत नाटक होतं, काही कळतच नव्हतं. आम्हाला मात्र दंगा करायला मध्ये हसायला लागलेत वगैरे. मग बाकीतले म्हणते अरे येणारच काय, कशाला दंगा करतोस म्हणजे, कशाला मग तुला कळत नाही पुढं काय चाललंय म्हणलं. तर तू म्हटलं काय करत चाललंय, तुला कसं कळलं? म्हणजे कळायला लागतं म्हणलं. मग तिथे म्हणतोय, मग पत्रकार जे होते ते त्यांनी विचारलं अण्णाभाऊ तुम्हाला रशियन येतं का? नाही. मग म्हटलं मग कसं तुम्ही हसत होता, एन्जॉय करत होता?
मग त्या की वाक्य आहे त्यांचं, खरी कला हृदयाला भेटून बोलते, तिला भाषेचा अडसर होत नाही. म्हणजे असं ते म्हटलंय त्यांनी. मग ते रशियन याच्याशी कुठं कुठं पॅचअप झालं, कुठं कुठं. आता रशियामध्ये त्यांचा पुतळा उभा केलाय, त्यांच्या साहित्याचं हे दालन केलेलं आहे वेगळं. म्हणजे आता हे जे सगळं आहे हे अण्णाभाऊंच्या प्रतिभेचं, ज्ञानचक्षूचं, अण्णाभाऊंची भाषा, अल्पाक्षर रमणीयत्व ज्याला म्हणतो आपण. 30 कादंबऱ्यामध्ये 2 कादंबऱ्या फक्त 200 पानाच्या पुढे गेलेत. एक संघर्ष नावाची कादंबरी आहे आणि एक फकीरा. बाकीच्या कादंबऱ्या 100, 100, 150 पानात आटोपतात. मुरळी मल्हार रायाच्या नावाचा सिनेमा निघालाय पुढं. त्या मुरळीला पाटील रखिरी म्हणून ठेवतो. त्यावरती एक म्हणते पाटील, म्हणजे त्यांच्या अपेक्षा सुद्धा किती साध्या आहेत. म्हणते पाटील मला पान चघळून थुंकवल्यासारखं थुंकवू नका, एवढीच अपेक्षा आहे. पण तो पाटील तिला जी मुलगी होते ती मुलगी आपली मानतो, पाटलाची मुलं तिला आपली बहीण मानतात वगैरे पुढे कथा आहे. आता हे जे आहे ना, मराठी संस्कृती, मराठी माणसं, मराठी क्रीडा व्यवस्था सगळी. अण्णाभाऊंना 2 गोष्टींची अडचण होती. मंदिरातला आतलं त्यांना काही माहित नव्हतं, कारण त्या अस्पृश्य असल्यामुळे आणि शिक्षण नसल्यामुळे हायस्कूल कसं चालतं, कॉलेज कसं चालतं, यातलं अण्णाभाऊंना काही माहिती नव्हतं. हे मूर्ती नावाची कादंबरी आहे. त्यात बोलताना ते मूर्ती मुलगी आहे, ती हायस्कूलला जाणार. तर अण्णाभाऊ लिहितात 8वीचा मास्तर आला, 9वीचा मास्तर आला, हे तासवारीचे प्राध्यापक. आता ही एक अडचण आहे. आणि मंदिरातलं आतलं कळत नाही. दुसरं, अण्णाभाऊंच्या साहित्यातली बहुतेक लग्न गावातल्या ह्याच्या तालुक्यातल्या बाजारामध्ये ठरतात. लग्न अशी ठरत नसतात ना, आपल्याकडे बैठका वगैरे असतात. अण्णाभाऊंच्या बाबतीत काही बैठकाचा मुद्दाच नाही हो. त्या अगदी बाजूच्या जमाती, दोघांची गाठ पडली, शिर्डी काय मी आलो होतो, मी काय हे जुंजळण्याला आलो होतो, गाठ पडतात दोघं, मग पोरगी आता वयात आल्या, मग बघतोस काय, बघितलं, झालं. हे आता हे जे आहे, हे बारकावे जे आहेत ना अण्णाभाऊंच्या साहित्यातले, ह्याचा स्टडी सोशॉलॉजिकल अंगाने केला पाहिजे, कल्चरल अंगाने केला पाहिजे, आर्थिक अंगाने केला पाहिजे. अण्णाभाऊंच्या साहित्यातलं अर्थशास्त्र हे मायक्रो इकॉनॉमीचा विषय आहे. मी एका विवेक जाधव नावाच्या मुलाला तो दिलाय विषय. आता म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यात पैशाचा प्रश्नच नाही कुठं. असला तर 100 रुपयाची नोट नाही अण्णाभाऊ साहित्यात, बाकी सोडाच मग पैशाचा प्रश्न. पुन्हा अण्णाभाऊ भटक्या जमाती वगैरे, काय किती सुंदर ते माळावरची डोंगरची मैना नावाचा चित्रपट निघाला, ते जे पुस्तक आहे. अहो, ह्या भटक्या जमातींचं इतकं सुंदर व्यसन घडवलंय. आता ते इतकं चांगलं असताना या स्वतःला सो कॉल्ड भारी म्हणणाऱ्या लोकांनी त्याला महत्व दिलं नाही. ते पुस्तक 57-58चं होतं. आणि पुढे लक्ष्मण मानेने किती मानलं म्हणून निकालाले. मग लक्ष्मण माने मानलं, त्याच्याबद्दल काय मुद्दा नाही, आपला मित्रच आहे तो. पण मी त्यांना विचारलं, अरे ह्याच्यापेक्षा भारी आधी मानलंय ना. आणि पुन्हा लक्ष्मण उठून म्हणला, बाबूराव म्हणतोय तो बरोबर आहे, माझ्याविषयी ते चांगला आहे. पण ते दखल घेतली ना, दखल घ्यायची नाही. हे जे मराठीतले एक दर्प होता उच्च मध्यम वर्गाचा, तो दर्प आपल्याला दिसतोय अण्णाभाऊंच्या संदर्भात. भाषा, संस्कृती, विचार, इथे अग्निदिव्याची कादंबरी आहे. आता अण्णाभाऊंचा तसा इतिहासाची फारशी नव्हता. कादंबरी, त्या कादंबरीत अण्णाभाऊची नायिका आहे ती काय म्हणते, जे कळत असतं पण वळत नसतं आणि टळत तर अजिबात नसतं, ते जळत जळत सहन करावं लागतं. असे कितीतरी विधान आहेत त्यांच्या साहित्यामध्ये. तर भलेरी सारखी गाणी किंवा शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही पुढती नेण्याला नावाचा पोवाडा आहे. एका पोवाड्यावर PhD होऊ शकते, इतकं सुंदर पोवाडा आहे. असं कितीतरी साहित्य आपणाला मानता येईल, बोलता येईल, विचार करता येईल. फडके नावाचा कोणीतरी मोठा लेखक आहे. तो काहीतरी सरगाट, निर्गाट, उकल असलं काहीतरी बोलतो. आपली तसली भानगड नसते. म्हणजे मी जातीने माळ आहे, माझ्याकडे अनुभवाचा भरपूर वाक आहे.
मी त्याला पीळ देतो आणि पीळ देत दोर वळतो. म्हणजे मी आमचा वळलेला दोर तुटणे की बात नाही म्हणते, जोरात आहे. एखाद्या ठिकाणी तुटला तर पुन्हा आम्ही चिलबिलतो म्हणले, आणि तो एकदा चिलबिलला हे काम नाही. ते फडक्याचं जे होतं म्हणजे ते सरगाठ निर्गाठ, हे गाठी मारत जाणव असल्यामुळे कानात अडकवत होता आणि त्याच्यावर तो गाठी मारत बसत होता. आमचं तसलं नाही म्हणले, आमचं सगळं डायरेक्ट आहे. साहित्यामध्ये दोन भाग म्हणजे त्याला जीवनवाद आणि कलावाद. त्यामध्ये जीवनवादाची लढाई लढणारा अण्णाभाऊ म्हणून अण्णाभाऊ प्रसिद्ध झाला. त्यामुळे डांगे हे आपले विस खांडेकर त्यांना म्हणायचे, अण्णा जपून बोल. साहित्याच्या ह्याच्यात आहेत फकीरा कादंबरीला अण्णाभाऊंच्या विस खांडेकरांची प्रस्तावना आहे. ती एस एस भोसलेने लिहून घेतली होती. भोसले खांडेकरांचे रायटर होते आणि त्यांनी ती लिहून घेतली होती. हे पुढं रोज स्टेजवर असायचे अण्णाभाऊ. तर ते प्रवक्ते होते जीवनवादाचे आणि त्या सगळ्या रियालिटीचं साहित्य. एकाकडं काय झालं 55 नंतर रियालिटी आणि सररियालिटी असाही संदर्भ झाला होता. जयवंत दळवी वगैरे यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या झोपडपट्टीतल्या वगैरे, ते सररियालिझम अतिवास्तववाद. पण अण्णाभाऊंनी वास्तववाद मानला, नारायण सुर्वेने वास्तववाद मानला. हे सगळे लोक त्यावेळा आणि 60 साहित्य क्रमशः पुरोगामी बनत गेलं 90 पर्यंत. 90 नंतर जे जागतिकीकरण आलं ना आणि सांस्कृतिक दबाव जगातला भांडवलदारांचा आला, त्यानंतर पुन्हा गोंधळ झालेला आहे. संघर्ष चालू आहे, दोन्ही बाजून चालू आहे. पण तरी सुद्धा आता वेगळे व्यक्तिवाद, भोगवाद, बाकी सगळ्या गोष्टी ह्या आलेल्या आहेत. उगीचवाद. नेहरूंच्या संदर्भात एक मुद्दा मांडला होतो. पंडित नेहरू रशियाला गेले आणि भारतातले त्या राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे फार गाजलेले होते. एका पत्रकारानं नेहरूंना विचारलं की नेहरूजी, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट राज कपूर अँड अण्णाभाऊ साठे? नेहरू म्हणाले, राज कपूर आय एम प्राऊड ऑफ हिम, ही इज अ ग्रेट आर्टिस्ट. आणि पुढे अण्णाभाऊंच्या बद्दल त्यांना माहिती नव्हतं, पण नेहरू होते, ते हुशार होते. तेव्हा ते पत्रकाराला तोंड द्यायला म्हणते. आणि अण्णाभाऊ साठे हा असा रस्त्यावर उभं राहून बोलायचा विषय आहे का? म्हणजे तो म्हणतात, देन व्हाय नॉट दिस इव्हिनिंग? नेहरू म्हणजे नो डाऊट. आणि मग एका हॉलमध्ये अण्णाभाऊ साठे या विषयावर पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण ठेवलं. आणि तोपर्यंत नेहरू मग अस्वस्थ झाले. ते म्हणते, हु इज दिस अण्णाभाऊ साठे? वेर इज ही? हाऊ इज ही? रशियातल्या सगळ्यांनी बघितलं, आपले तिथं होते, त्यांनी हे केलं, त्यांना काहीच माहित नव्हतं. पुन्हा भारतात आलं. भारताच्या फॉरेन एम्बसीमध्ये लता मंगेशकर बाहेर बसल्या होत्या आणि आत ते बोलत होते, अरे मरायची पाळी म्हणजे आता सांगा म्हणतायत इन्फॉर्मेशन ब्युरो. आणि ते अण्णाभाऊ साठे कोण आहे? वसंत साठ्यांचा कोणता असेल? मग ते म्हणजे नाही, वसंत साठ्याचा कोण नाही वगैरे. आणि तो वसंत साठ्याचा कोणता असेल म्हणल्यावर लता मंगेशकर त्यांच्या स्टाईलनं खुदकन हसल्या म्हणलं. ते चिडले एकदम, म्हणजे बाई हसायला तुम्हाला काय झालं? आमचं मरण आले म्हणजे. मग ते म्हणजे, अहो अण्णाभाऊ साठे आमचे माझ्या महाराष्ट्रातले आहेत, आमचे सहकारी आहेत ते. मग म्हणजे जाऊन पाया पडला तो माणूस आणि म्हणला की हे तुम्ही असं करा म्हणलं, मॅडम तुम्ही अण्णाभाऊंच्यावर बोला थोडं म्हणले. आणि मग ते एकदम म्हणलं, नाही मी काय बोलणार नाही म्हणले, मला काय बोलता येणार नाही त्यांच्याबद्दल. तुम्ही हे ना यशवंतराव चव्हाणांना विचारा. मग यशवंतरावना त्यांनी लाईटनिंग कॉल लावला यशवंतराव नेपाळ गाडीवर होते. तर तिथनं यशवंतराव तीच गंमत आहे, फोन लावल्याबरोबर ते म्हणते, अहो ते अण्णाभाऊ साठे कोण आहे तो? यशवंतराव पटकन म्हणले, अरे मारू नका त्याला, तो आपलाच माणूस आहे. हे यशवंतराव उत्स्फूर्त नाही म्हणजे अण्णाभाऊ कुठतरी सापडले असतील मोर्चात बिरच्यात आणि त्यांना मारत असतील, एवढंच यशवंतराव डोक्यात. ते म्हणजे तो इकडून बोलणारा म्हणून म्हणला, अहो साहेब आम्ही काय त्याला मारतोय, त्यांना आम्हाला मारत आणलंय म्हणलं आता. आणि काय भानगड आहे? तर म्हणजे नेहरू असेच तिकडे आहेत आणि नेहरूनी विचारायला लागलेत म्हणजे लाईटनिंग कॉल लावला आणि यशवंतरावनी लाईटनिंग कॉलर नेहरूंना सांगितलं, हु इज दिस अण्णाभाऊ साठे? आणि तेव्हा अण्णाभाऊंची महिना यशवंतरावांनी त्यांना म्हणून दाखवली. आणि यशवंतराव अण्णाभाऊंचा पहिला पुतळा पुण्यात झाला.
त्यावेळेला त्या याचा उद्घाटक म्हणून यशवंतराव हे म्हणून दाखवले होते, ते लावणी अण्णाभाऊचे. आणि एवढं म्हणजे नेहरू काय हो, सूत घावलं स्वर्गात जाईल त्यांना काय अवघडच नव्हतं. मग नेहरूनी तिथं स्टेजवर सांगितलं की तुमच्या रशियामध्ये जसे अनेक स्टेट आणि अनेक भाषा आहेत तसे आमच्याकडे भारतात आहेत, आणि तुमचे जसे अनेक लेखक आहेत तसे आमचेही लेखक आहेत, आणि आमच्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या मराठीतला गॉर्की म्हणजे अण्णाभाऊ साठे. हे भाषण जगभर सगळ्या ह्याच्यामध्ये गाजलं. दलित साहित्याच्या संदर्भात बाबासाहेब असल्यामुळं दलित साहित्याला एक वेगळ्या प्रेरणा मिळाल्या आणि दलित साहित्याचं उगम व्हायला लागला. बरेचसे जुने लेखक होते, आता मी कोणाची नावं घेत नाही, त्यांचं दलितांची वेदना मानणारं साहित्य असलं तरी ते काय ते पारंपरिक साहित्य होतं. त्याला दलित साहित्य म्हणून जे पुढं नामदेव रसाळ आणि बाबुराव बागुल यांनी डेव्हलप केलेले जे साहित्य आहे त्यात ते मिसळत नाही. उदाहरणार्थ नाव घ्यायचं तर आपला जवळचा माणूस मोठा म्हणून शंकरराव खरातांचं घेता येईल. ते दलितांच्या दुःखाचं वर्णन होतं, प्रतिक्रिया नव्हती. हे दुःख आपल्याला काय येतंय ह्याचं उत्तर नव्हतं, आणि हे दुःख आपण कसं ओलांडणार आहोत त्याचं उत्तर नव्हतं. 48-49 दरम्यान मुंबईतले काही तरुण, उदाहरणार्थ आडसूळ, राजा ढाले वगैरे वगैरे, मेघा कांबळे, चोखा कांबळे, असे जे तरुण होते ते एकत्र येऊन काही धडपड करत होते. एक दिवशी बाबासाहेबांना जाऊन भेटले आणि म्हणजे बाबासाहेब आम्ही दलित साहित्य संमेलन घेणार आहोत तर तुम्ही यायला पाहिजे, आणि याच्या छबिलदासच्या हॉलमध्ये आपल्याला ते करायचं आहे दादरला. बाबासाहेब त्या घटनेच्या ह्याच्यात होते आणि बाबासाहेबांनी वर बघितलं तर तुमच्यात लेखक कोण आहे म्हटले. बाबासाहेब विचारलं तुम्ही जमला आहे ह्यात लेखक कोण आहे. मग त्यांनी मागे अण्णाभाऊ उभा राहिले, ते अण्णाभाऊला धरून त्यांनी पुढे आणलं. म्हणजे हा लेखक आहे म्हणजे हो, म्हणजे वा वा म्हणजे काय हरकत नाही. पण अण्णाभाऊ निसटले गेले आणि बाबासाहेब म्हणजे हो तुम्हाला दिन एखाद्या तारीख, पण आता मला मी घटना लिहितोय आणि होऊ द्या. दुःखाची गोष्ट म्हणजे ती काही झालं नाही, ते साहित्य संमेलन झालं नाही. पुढे बाबासाहेबांना अटॅक आला 52 साली आणि बाबासाहेब मग बाहेर पडणं अवघड झालं वगैरे. त्यांनी राजीनामा दिला तिकडं. पुन्हा नेहरूंनी त्यांना राज्यसभेत हे केलं, नेमणूक घेतली. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते राहिलं. पण त्याला एक पहिलं दलित नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचा मुंबईमध्ये प्रयोग होता आणि त्या प्रयोगाला अण्णाभाऊ आणि आंबेडकर सगळेच होते. इतकी गर्दी झाली की ती वरची गॅलरी पडली त्या गर्दीनं. त्यावर ते नाटक झालं, चांगलं झालं नाटक, आणि तेवढंच झालं. पुढं 58 साली उचल खाल्ली आणि दलित साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं. आणि त्यांनी रचना अशी केली की BC कांबळे अध्यक्ष त्या संमेलनाचे आणि हे आचार्य ते उद्घाटक. काही तर कारण झालं अंतराने काही वेळ मिळाली नाही. मग आईने म्हणाले अण्णाभाऊ करूया. अण्णाभाऊ आधी दुखावलेले होते, त्या स्टेजवरच्या अपीअरन्स मध्ये त्यांचं नाव नव्हतं कुठं. मग पुन्हा नाव घ्यायला लागलं अण्णाभाऊ म्हणते मी काय येणार नाही. पण वामनराव भट वगैरे त्यांचे मित्र जे होते सगळे पूर्व वगैरे ते म्हणजे अण्णा असं काय करताय, कुणाला आता बोलवताय त्यांनी संधी आहे तर बोला तुम्ही. मग आईने जाऊन अण्णाभाऊंनी ते भाषण केलं आहे. पण ते भाषण जगात गाजलं, एक वेगळं तत्वज्ञान त्यातून मांडलं. ही पृथ्वी शेषनागाच्या 5 फड्यावर तरलेली नसून ही पृथ्वी दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. आता हे जे विधान झालं, एवढे एका विधानावर साहित्याचे फार मोठं हे झालं आणि अण्णाभाऊंच्या ह्या विधानाच्या आधारेच पुढचं साहित्य तयार होत राहिलं. म्हणून मी पुढं विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे नावाची एक छोटी पुस्तिका लिहिली. क्रांतिकारी साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे अशी एक पुस्तिका लिहिली आणि त्या सगळ्या पुस्तिका लोकांच्या गाजल्या, बाकीचं झालं. अण्णाभाऊ साठे यांचा नव्यानं पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या साहित्याचं नव्यानं पुनर्विचार केला पाहिजे. भाषिक अंगानं, वैचारिक अंगानं,
तत्वज्ञानाच्या अंगानं साहित्य, कला, संस्कृती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नाट्यशास्त्र अशा अनेक अंगानं अण्णाभाऊंचा अभ्यास होणे शक्य आहे. तो नव्या पिढीनं करावा असे मी त्यांना आवाहन करतो आणि थांबतो.